घायल परिंदा है तू, दिखला दे जिंदा है तू, बाकी है तुझ में हौसला। तेरे जुनू के आगे अंबर पनाहे मांगे, कर डाले तू जो फैसला। रूठी तकदीर या कारखान्यावरती भांगारात विकायचं, भांगारात विका, भांगारात विकून माझ्या शेतकऱ्यांचे पैसे द्या. तो त्यांनी पैसे मागतोय, त्याच्या मुलाची शाळेची फी आहे, त्याच्या दवाखान्याच्या अडचणी आहेत. अहो, तुमचा जर 29 अकरांनी भाव द्यायचा नव्हता, तुम्ही 2200 रुपयांनी आम्हाला पैसे दिले, तर आम्हाला शेजारचे कारखाने काय भांडले होते का? तुम्हाला जर फसवायचं होतं तर आधी सांगायचं ना. आमच्या शेतकऱ्यांनी तालुक्यात नाही साहेब, परिस्थिती आहे तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी तालुक्यातल्या कारखान्याला ऊस घातला असता साहेब, चांगला भाव मिळत होता. काय फसवणूक झाली? तुम्ही आता या ठिकाणी आदेश द्या, एसपी साहेब म्हणलं फोन करा, संबंधित साखर कारखान्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करून घ्या. मग तुम्ही काय कसं विकायचं ते तुमचं तुम्ही ठरवा, आणि ती कारवाई करून कधी अल्टिमेटम होणार नाही. तर आज या बैठकीत मी तुम्हाला पुढचं पत्र देतो. शेवटी तुमचं म्हणणं ऐकून झाल्याच्या नंतर तारीख घालून याच एसपी, याच जिल्हाधिकारी कार्यालयावरती, एकाच वेळी आरजेडी कार्यालयावरती मी माझे शेतकरी आणि माझ्या सोबत ज्या काही शेतकरी संघटना येतील, मी त्या ठिकाणी मुक्काम आंदोलन करीन. आणि मुक्काम आंदोलनासाठी दुसरी एक मागणी आमचे लमांडे साहेब आहेत, इतर सहकारी आहे, आमची केंद्र शासनाने सुचवलेल्या शिफारशीप्रमाणे भावाची पुढे चर्चेत येईलच, ती मागणी त्यामध्ये राहील. या बाबतीत तुम्ही संबंधित कारखान्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करणार आहेत का ते मला स्पष्ट करा. आणि शेतकऱ्यांचा विषय किती दिवसात मिटणार आहे? सन 23-24 मध्ये कुकडी साखर कारखान्यावरती 21/5/24 रोजी रक्कम रुपये 21,03,00,000ची आरचे आदेश इश्यू केले होते साखर आयुक्तांनी. ज्यावेळेस कारखाना सुरू करायच्या वेळेस कारखान्याने जाहीर केले की आम्ही तुम्हाला 2800 रुपये पेमेंट करू. त्याच्यानंतर काही शेतकऱ्यांना त्यांनी 2800 प्रमाणे पेमेंट केलं, पण नंतर काही कारणामुळे कारखाना आर्थिक अडचणी नाही म्हणतात, त्यामुळे त्यांचं पेमेंट ठरलं 21 कोटी. शेतकरी ऐका, नंतर बोला तुम्ही. तर त्या घटनेमुळं आम्ही शासनाने केन कंट्रोल ऑर्डर प्रमाणे आरएसएचा आदेश इश्यू केला. आरएसए आदेश इश्यू केल्यानंतर कारखान्यांनी महिन्याभरातच पूर्ण जे कारखान्याची एफआरपी निघती शेतकऱ्यांना देय कायद्यानुसार 2200 रुपये प्रमाणे त्यांनी पेमेंट अदा केलं. म्हणजे 611 रुपयाचा डिफरन्स तो राहिलेला आहे. तर तो कारखाना ते म्हणतात आम्ही सर्व शेतकऱ्यांना पेमेंट करणार आहोत. या परमिटप्रमाणे तुम्ही 29 अकरा देताय, आता पळवट काढली का फक्त साहेब? मग बरं का साहेबांनी फिरून फक्त काय सांगितलं, चोपडून चापडून असं सांगितलं की कारखाना या परमिटप्रमाणे दिलेलीच ना. आपली फसवणूक पुढे झाली. जाहीरनामा 711 रुपयाचा फरक आहे. 711 रुपये माझ्या शेतकऱ्याला कशी मिळतील हे सांगा. दुसरी गोष्ट अशी की आपण बऱ्याच ठिकाणी बऱ्याच कारखान्यांची आरसी केलेली आहे. तर कोणत्या कारखान्याची आरसी केली, एखाद्या कारखान्याची केली तर आपण आरसी केली, दुसरा आदेश काढला पण त्याची अंमलबजावणी झाली काय? जर पेमेंट केलं तर अहो पेमेंट सह पेमेंट केलं साहेब, पेमेंट नाही केलंय. आरसी कधी निघते साहेब?